नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गृहिणींच्या उपयुक्त 34 किचन टिप्स पाहणार आहोत. प्रत्येक किचन टिप ही खूप महत्त्वाची आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. चला तर पटकन सुरुवात करूया. टिप नंबर 1. लवंग तेलाने केसांना मसाज केल्याने केस गळणे थांबते आणि त्यात एवजेनॉल असते, त्यामुळे केस मजबूत आणि घट्ट होतात. टिप नंबर 2. काळी मिरी मिसळून संत्र्याचा रस पिल्याने डोळ्यांची कमजोरी दूर होते. टिप नंबर 3. मलाईमध्ये लिंबू मिसळून रोज चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्याचा काळपटपणा निघून जातो. टिप नंबर 4. टोमॅटोवर सैंधव मीठ टाकून खाल्ल्यास उच्च रक्तदाबाची समस्या दूर होण्यास मदत होते. सैंधव मीठ हे रोजच्या जेवणात वापरलं तरीही चांगलंच असतं. उच्च रक्तदाबामुळे त्याची समस्या दूर होते. टिप नंबर 5. ढोकळा करताना मिश्रण फेटत असताना त्यामध्ये 1 चमचा तेल घालावे. यामुळे ढोकळा खाताना जास्त कोरडा लागत नाही आणि ढोकळा छान स्पंजी बनतो. टिप नंबर 6. खोबरा चिक्की किंवा शेंगदाण्याची चिक्की बनवताना कढईमध्ये आधी तूप घालावे, मग गूळ घाला. यामुळे चिक्कीला चकाकी येते आणि चिक्की चिटकत नाही. टिप नंबर 7. भजे किंवा पुऱ्या तळताना नॉनस्टिकऐवजी लोखंडी कढई वापरावी. याने कढई जास्त खराब होत नाही. टिप नंबर 8. अंडी उकडत असताना पाण्यात 1 चमचा मीठ टाकावे. याने अंडी पाण्यात फुटत नाही आणि छान शिजली जातात. टिप नंबर 9. किचनमधील टाईल्स स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा, व्हिनेगार, वॉशिंग सोपचा वापर करावा. छान किचनमधील टाईल्स चमकतात. टिप नंबर 10. गॅस जास्त दिवस जावा यासाठी गॅसचे बर्नर नेहमी स्वच्छ केले पाहिजे. जर खराब असतील तर गॅस बाहेर व्यवस्थित पडत नाही आणि गॅस जास्त वापरला जातो. टिप नंबर 11. तूप काढताना त्यात मिठाचा खडा टाकल्यास तूप रवाळ होते. टिप नंबर 12. खीर बनवताना त्यामध्ये 2 चमचे रवा तुपात भाजून टाकावा. यामुळे खीर छान दाटसर बनते आणि चवीला सुद्धा छान लागते. टिप नंबर 13. मळलेली कणिक फ्रीजमध्ये ठेवायची असल्यास कणकीवर तूप लावून फ्रीजमध्ये ठेवावी. कणिक ताजी राहते आणि काळी देखील पडत नाही. टिप नंबर 14. मासिक पाळीत त्रास होत असेल तर दिवसभरात 3 ते 4 लिंबू थंड पाण्यात मिसळून प्यावे. आराम वाटेल. टिप नंबर 15. दुधात मध घालून रोज पिले तर नजर तेज होते. टिप नंबर 16. इडलीच्या पिठामध्ये 15 मिनिटे पोहे भिजवून वाटून घातल्यावर इडल्या छान मऊ होतात. टिप नंबर 17. लहान मुलांना पोटात गॅसचा त्रास होत असेल तर हिंगाचे पाणी करून त्यांच्या बेंबीला लावावे. याने गॅस बाहेर पडतो आणि मुलांना आराम वाटतो. टिप नंबर 18. पुदिन्याचे पाणी उन्हाळ्यात पिल्याने पोट चांगले साफ होते. टिप नंबर 19. जखमेवर किंवा पायावर जखम होऊन रक्त वाहत असेल तर हळद लावल्यास रक्त वाहणे थांबते. टिप नंबर 20. तुमचे शरीर
सडपातळ असेल तर रोज नारळाचे सेवन करा, त्यामुळे शरीर जाड होईल. टिप नंबर 21. भूक लागत नसेल तर 1 ग्लास पाण्यात काळे मीठ, लिंबाचा रस मिसळून घ्यावे, यामुळे भूक लागण्यास मदत होते. टिप नंबर 22. आंबा खाल्ल्यानंतर कधीही पाणी पिऊ नये. टिप नंबर 23. काजूचे सेवन अल्कोहोल सोबत करू नये, कारण त्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त वाढते, त्यामुळे रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. टिप नंबर 24. तणाव दूर करण्यासाठी जायफळ खूप फायदेशीर आहे. याच्या सेवनाने चिंता कमी होण्यास मदत होते. टिप नंबर 25. सकाळी तोंड न धुता 2 ग्लास पाणी पिल्याने शरीरातील अंतर्गत अवयव अधिक सक्रिय होऊन चेहऱ्यावर चमक येते. टिप नंबर 26. आल्याचे पाणी प्यायल्याने शरीरातील जमा झालेले रक्त वाहू लागते. टिप नंबर 27. अचानक पोट दुखू लागल्यास कोमट पाण्यात काळे मीठ टाकून प्यावे, लगेच आराम पडेल. टिप नंबर 28. कोणत्याही फळांचे ज्यूस नेहमी प्यावे, यामुळे शरीर डिटॉक्स होते. टिप नंबर 29. लिंबाचा रस डास चावलेल्या ठिकाणी लावल्यास आराम मिळतो. टिप नंबर 30. गरम दुधासोबत जिलेबी खाल्ल्याने कंबरदुखीवर आराम मिळतो. टिप नंबर 31. शरीरात B12 कमी असल्यास हातापायाला मुंग्या येण्याची समस्या जास्त वाढते. यासाठी आहारात दुधापासून बनवलेले पदार्थ जसे की पनीर, दूध, अंडी, मासे यासारख्या पदार्थांचा समावेश करून घ्यावा. टिप नंबर 32. आले पाण्यात उकळून सकाळ संध्याकाळ प्यायल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो. टिप नंबर 33. रोज बीट खाल्ल्याने जुन्या खोकल्यापासून आराम मिळतो. टिप नंबर 34. खजूर मिसळून म्हशीचे दूध पिल्याने उंची लवकर वाढते. तर आजच्या या सर्व टिप्स होत्या. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. या सर्व टिप्स तुम्हाला जर आवडल्या असतील तर वर्षाज हाऊस कॉर्नर या आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळेल. धन्यवाद.